नमस्कार मंडळी. मागच्याच महिन्यात मी कर्णपुत्र आणि अस्त्र ही कादंबरी वाचून पूर्ण केली आणि त्याच्यावर सविस्तर असा अभिप्रायसुद्धा सोशल मीडियावरती नोंदवला होता. आता तुम्ही म्हणाल की मी स्वतः कवी लेखक असूनही इतरांच्या पुस्तकांवर का लिहितो, तर त्याचं कारण आहे. समकालीन मित्रमैत्रिणी काय लिहितात, काय प्रयोग करतात हे आपल्या परिघातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचवलं पाहिजे, यासाठी मी सातत्यानं नवीन पुस्तकांवर लिहित असतो, बोलत असतो. आत्तापर्यंत 250हून अधिक पुस्तकांवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. 300हून अधिक पुस्तकांवर लेखन केलेलं आहे. 55 पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. 60हून अधिक पुस्तकांना ब्लर्ब लिहिलेले आहेत. आता नुकतंच माझ्या घरगुती ग्रंथालयात द्रौपदीचं आगमन झालेलं आहे. प्रिया शेखर हिची सेतू नावाची कादंबरी आपण सर्वांनी वाचली असेल. त्या प्रयोगशील आणि दर्जेदार कादंबरीनंतर द्रौपदी गाथा एका सम्राज्ञीची ही कादंबरी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रिया शेखर हिनं लिहिलेली आहे. ती फक्त महाभारतातील एक स्त्री नव्हती, तर ती युगांच्या वेदनेतून उभी राहिलेली ज्वाला होती. अपमान, सूड, प्रेम, सत्ता आणि धर्म यांच्या संघर्षात जगलेली द्रौपदी नेमकी कोण होती? महाभारतात आपण तिची कथा वाचली, पण तिच्या मनातलं दुःख, राग, प्रेम आणि संघर्ष कधी समजून घेतलाय का? द्रौपदी गाथा एका सम्राज्ञीची ही केवळ पौराणिक कथा नाही, तर द्रौपदी म्हणजे एका स्त्रीच्या मनाचा, तिच्या जखमांचा, तिच्या शक्तीचा अविरत प्रवास आहे. एका स्त्रीच्या मनाचा, तिच्या जखमांचा आणि तिच्या शक्तीचा अविरत प्रवास आहे. एका तरुण संशोधिकेला सापडलेल्या प्राचीन हस्तलिखितातून द्रौपदीचं आयुष्य हळूहळू उलगडत जातं आणि समोर येतं तिचं खरं खुरं रूप. फक्त 5 पांडवांची पत्नी म्हणून तिला आपण ओळखत असूही, परंतु स्वतःचं अस्तित्व शोधणारी एक सम्राज्ञी म्हणून द्रौपदीला आपण कधी समजून घेतलंय का? खरं तर ही कथा आहे अग्नीची. ही कथा आहे स्त्री शक्तीची आणि त्या आवाजाची, जो हजारो वर्षानंतरही शांत झालेला नाही. गोदावरी प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि खरं तर हे अतिशय चांगलं फिक्शन आहे. ह्या फिक्शनला दाद द्यायला पाहिजे. आत्ताच्या काळातील माणसांची गोष्ट द्रौपदीच्या जीवनाशी गुंफण्याचं अतिशय चांगलं कसब प्रिया शेखर हिला जमलेलं आहे. त्यामुळं ही कादंबरी वाचलीच पाहिजे. ही कादंबरी माझ्याकडे आलेली आहे, तिचं आगमन झालेलं आहे, म्हणून आपल्याला समजावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. बाकी सविस्तर कादंबरी वाचून मी यावर लिहिलंच. तोपर्यंत धन्यवाद.